या ठिकाणी आपल्याला हे सांगायला पाहिजे की तरी वारंवार ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करणार, ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी 27-28 पर्यंत भाषणात राज्यपाल महोदय म्हटले आहेत की 27-28 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आम्ही महाराष्ट्राची करणार. करायला हरकत नाही. 5 ट्रिलियन का? हा बघा ते संजय बनसोडेंचं किती लक्ष आहे ट्रिलियन कुणाचं? आपला 1 ट्रिलियन, त्यांचा 5 ट्रिलियन. म्हणजे महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियन होणार. आता 1 ट्रिलियन होण्यासाठी अध्यक्ष महोदय महत्वाकांक्षी लक्ष आहे असं राज्यपालच म्हणतायत. राज्यपालांच्या भाषणातच राज्यपाल म्हणतात महत्वाकांक्षी लक्ष आहे, म्हणजे अवघड आहे, डिफिकल्ट टार्गेट आहे हे राज्यपालच म्हणतायत आणि त्यांनी ते कबूल केलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा 1 ट्रिलियनचा दावा हा वास्तववादी नाही हे इनडायरेक्टली राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं. अध्यक्ष महोदय एक मित्रा नावाची आपली जी संस्था आहे त्यांनी एक रिपोर्ट दिलाय की 6 वर्षामध्ये 1.53 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक असेल तरच महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी होऊ शकते. अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा विकास जर 17% गेला पाहिजे तर आपण 1 ट्रिलियन पर्यंत 27-28 ला पोहोचू, नाहीतर तसं 32-34 साली काहीतरी पोचणारच आहे. काय ते थांबवत नाही कोणी, ते आपोआपच होत असतं. पण अध्यक्ष महोदय आपण महाराष्ट्रात आज 7-7.5% ग्रोथ रेट आहे आणि आपला अध्यक्ष महोदय 17% ग्रोथ रेट जर झाला तर आपण 27-28 साली अध्यक्ष महोदय 1 ट्रिलियन इकॉनॉमीला पोहोचू. याचं राज्यकर्त्यांना भान आणून देणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या काळात काही 1 ट्रिलियन होणार नाही. त्यामुळं सतत ते आम्ही 1 ट्रिलियन करणार वगैरे आणि त्यासाठी काही प्रयत्नही होत नाहीत. त्यामुळं अध्यक्ष महोदय माझी आपणाला विनंती आहे की वारंवार राज्यपालांच्या भाषणात असे मुद्दे घालून राज्यपालांची फसवणूक होते आणि त्यांनाही फार ऑकवर्ड करणं, मी त्यांना वाचतानाही थोडस ऑकवर्ड होत असेल की काय घातलंय आणि मी काय वाचतोय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आज सध्याचे राज्यपाल फार चांगले आहेत, तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि 1 ट्रिलियनची चर्चा करा. नाही त्यांनी मी म्हटलं ते सांगितलं तर माझं नाव बदलतो मी. त्यांचंही मत हे आहे की क्या बोल रहे, कैसे लिखते, क्या लेकिन मुझे पढ़ना पड़ता है असं म्हणत असतील. म्हणतात असं मी म्हणत नाही. भविष्याने अंदाज आहे, अंदाज. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे एक इकॉनॉमी आपल्या दुसरा मुद्दा काय आहे की 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या मागे का लागलाय? इथं कुपोषणाचे बळी जायला लागलेत, या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत, या ठिकाणी मुला मुलींच्या हाताला काम मिळावं म्हणून तुमच्याकडून काही होत नाही, आत्महत्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढतंय. पोटभर प्रत्येकाला अन्न मिळावं हे स्वप्न बाळगा ना. 1 ट्रिलियनच्या मागे कुणालाच माहित नाही सभागृहात 1 ट्रिलियन केव्हा होणार आणि काय होणार. तुमचं टार्गेट पाहिजे महाराष्ट्रात कुणाचाही कुपोषणात बळी जाऊ नये आदिवासी भागात. तुमचं टार्गेट पाहिजे की आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याची आत्महत्या करावी लागेल अशी पाळी येणार नाही, हे तुमचं लक्ष पाहिजे. ते सारखं 1 ट्रिलियनच्या मागे लागलंय. मग आम्हाला एक सांगा की 1 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी ज्यावेळी होईल त्यावेळी त्याचे लाभार्थी कोण असणार?